जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी आपल्या 50व्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या भक्त शिष्यगणांना मरणोत्तर देहदान करण्याचे आवाहन केले आहे। या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत जुलै ते सप्टेंबर 2016 या 3 महिन्यांच्या कालावधीत 56,537 व्यक्तींनी मरणोत्तर देहदानासाठी अर्ज भरले आहेत। महाराष्ट्रातील 40 मेडिकल कॉलेजना हे अर्ज सुपूर्द करण्यात आले आहेत। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या मरणोत्तर देहदानाच्या आवाहनाने प्रेरित होऊन नागपूरमधील श्रीमती मंदाकिनी विनायकराव पांडे यांनीही मरणोत्तर देहदानासाठी अर्ज केला होता। दिनांक 6 सप्टेंबर 2016 रोजी त्यांचा वृद्धापकालाने नैसर्गिकरित्या मृत्यू झाला। श्रीमती मंदाकिनी पांडे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कन्या कल्पना विजय कुमलकर आणि सूनबाई अर्चना अभय पांडे यांनी त्यांचा देह नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला। त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील रहिवासी श्रीमती पार्वतीबाई जगन्नाथ जाधव यांनीही जगद्गुरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत मरणोत्तर देहदानासाठी अर्ज केला होता। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी जनतेला आवाहन केले होते, मरणोत्तर देहदान केले पाहिजे, आपला देह दुसऱ्याच्या कामी आला पाहिजे। त्या प्रेरणेने प्रेरित होऊन माझ्या आईने देहदानाचा फॉर्म भरला होता। तो मला माहीत होता, म्हणून आईचा देह मी सिव्हिल हॉस्पिटल लातूर येथे दिनांक 5/10/2016 रोजी सुपूर्द केला। समाजात इतक्या मोठ्या प्रमाणावर मरणोत्तर देहदानाबद्दल जागृती करून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी मोठी वैचारिक क्रांती घडवून आणली आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या समाजोपयोगी कार्याने प्रेरित होऊन व त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मरणोत्तर देहदान करू इच्छिणाऱ्या दात्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे।